म्हाडाच्या अभय योजनेला वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। मुंबईत समूह पुनर्विकासासाठी पुढाकार घेतो गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे। म्हाडाच्या अभय योजनेला वर्षाची मुदतवाढ देण्यात आली। मुंबईत समूह पुनर्विकासासाठी पुढाकार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही माहिती। उपमुख्यमंत्री त्यासोबतच गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंनी ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे। म्हाडाच्या अभय योजनेला वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर मुंबईत समूह पुनर्विकासासाठी पुढाकार घेत आहोत असंही शिंदे म्हणाले। बातमी ठाण्याच्या राजकारणातून आहे। ठाणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा 50-50चा फॉर्म्युला असेल। धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार आहे। मुंबईतही 50-50च्या मागणीसाठी शिवसेना आग्रही आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर ठाणे आणि मुंबई महापालिकेसाठी शिंदे आग्रही असल्याचं कळतं। 50-50च्या फॉर्म्युल्यासाठी शिंदे आग्रही आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, ठाण्यासह मुंबईतही 50-50च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय, काय माहिती? प्रणिता, एकंदरीत पाहायचं झालं तर MMR रिजन म्हणजे संपूर्ण जी शहरं आहेत या शहरांमध्ये शिवसेनेची जी ताकद आहे ती मोठी आहे। कारण धनुष्यबाणावर निवडून आलेले जे माजी नगरसेवक आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि यालाच समोर ठेवून शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना जी आहे ती 50-50च्या फॉर्म्युल्यावरती आलेली आहे। अनेक मंत्र्यांवरती जबाबदाऱ्या देखील देण्यात आलेल्या आहेत। मागील 6 दिवसांपासून नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे। मात्र अधिवेशनानंतर बैठकांचं सत्र मोठ्या प्रमाणात या नागपूरमध्ये सुरू आहे आणि या बैठकींमध्ये प्रत्येक आमदार आणि प्रत्येक मंत्र्यांवरती शिंदेनी जबाबदारी दिलेली आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेले माजी नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी ही शिवसेना आग्रही असणार आहे आणि त्या जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना ही आग्रही असणार आहे। मात्र जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये काय नेमकं घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 50-50चा फॉर्म्युला जो आहे यासाठी शिवसेना जी आहे ती आग्रही असलेलं पाहायला मिळतंय। कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।